नमस्कार. शासनाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 30% वाढ. शासनाने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाचे 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्याबाबत गृह विभागामार्फत दिनांक 29/6/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्यात अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीत आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील पोलीस अधिकारी व कर्मचारी अंमलदार यांच्या कामाचे स्वरूप व जोखमीचा विचार घेता अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना 7व्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या वेतन श्रेणीतील मूळ वेतनाच्या 30% इतकी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून मंजूर करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्रोत्साहन रकमेवर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाही. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मूळ घटकात परत केल्यास त्यांना सदरचा प्रोत्साहन भत्ता देय होणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर प्रोत्साहन भत्ता दिनांक 1 ऑगस्ट 26 पासून अनुज्ञेय राहील, असे नमूद करण्यात आले आहे. धन्यवाद.